विचाराचा होण्याची आपले आमदार संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष बापू, बाकीचे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, हे 5-7 दिवस राज्याच्या काही भागामध्ये एक वेगळे चित्र दिसत होतं. राज्य सरकारला सुद्धा काही गावं, काही तालुके हे दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची वेळ आली. आणि साधारणतः त्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख होता त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा पुरंदर तालुका हा अग्रभागी होता. आणि तेव्हाच मी ठरवलं एखादा दिवस काढायचा, काही गावाला जाऊन यायचं आणि उद्या येणाऱ्या संकटातून लोकांची सुटका करण्याच्यासाठी तातडीनं काय उपाययोजना करायची आणि दुसऱ्या बाजूला कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घ स्वरूपाचे काय कार्यक्रम, काय योजना हातामध्ये घेता येईल याची माहिती लोकांच्याकडून घ्यायची आणि त्याच हेतूनं ठरवण्याचं मी आज या ठिकाणी आलो. गेल्या 2-3 दिवसात वातावरण थोडं बदललं आहे, पण समाधानकारक नाही आहे. तुझ्या खात्रीची फिकर येतील अशी स्थिती नाही आहे. साधाचा प्रश्न सुटला आहे अशी स्थिती या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून तुमच्याकडनं माहिती घेणं, आमदार साहेबांच्याकडनं माहिती घेणं आणि राज्य सरकारशी मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी एक संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्याची खबरदारी घ्यावी हा आजच्या भेटीचा माझा उद्देश होता. तर म्हणजे या भेटीच्या वेळेला तुमच्या खासदार सुप्रियाताई याही इच्छा होत्या, पण मीच त्यांना सांगितलं दुसऱ्या कामाच्यासाठी जा. आज इंग्लंडला त्यांचा मुलगा फजीर झाला, म्हणून फजीर हा समारंभ हा कॉलेजमध्ये असतो आणि तो मुलांच्या दृष्टीने आयुष्याचा एक अतिशय महत्त्वाचा लक्षात राहणारा कार्यक्रम असतो. आणि मी सुचवलं की त्या कार्यक्रमात तू आई म्हणून हजर राहिली तर त्यांना आनंद होईल आणि नाही राहिली ते जन्मभर आठवण होईल. आणि त्यामुळे ते काल रात्री इंग्लंडला गेल्यात, 2-3 दिवसात परत येते. निवडणूक झाली, तुम्ही काय करायचं ते काम उत्तम केलं, काही कमतरता पडून दिली नाही. पावसाची कमतरता आहे पण मताची काही कमतरता पडली नाही. आणि चांगल्या मताने तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून द्या. आता जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी एकत्र बसावं लागेल. माझ्या दृष्टीने 2 गोष्टीचा विचार करावा लागेल. एक पाणी, मग काही सूचना इथं आल्या. पुरंदर उपसा योजनेची झालेली कामं ही पुरी करावीत. त्याच्यामध्ये नावे, कोल्हे, रोग ते गरुडवाडी कार्यवंताला सोनारी फाटीची धनगरवाडा पाईपलाईन करणं, नांदेड धरण ते खोमेमाळा, कोथळमाळा मार्गे लकरेमाळा ही पाईपलाईन करणं अशी कामं सरपंचांनी काही सुचवली, भाषणामध्ये सुद्धा या ठिकाणी आली. आणि त्याशिवाय कोल्हे या गावाच्या अंतर्गत असलेले फादर तलाव, ओढे, नाले
हे वजन करण्याच्यासाठी CSR किंवा आणखी कुठल्याची मदत यावी अशा 1-2-3 मुद्द्यांची सूचना तुम्ही या ठिकाणी वाचनात केली आणि लेखीसुद्धा दिली. आता हे हातात घेतल्याच्या नंतर मी स्वतः तुमचे आमदार संभाजीराव झेंडे आणि ते काही सहकारी या प्रश्नाची सोडवणूक कशी करता येईल यासाठी एकत्र बसू. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी घेऊन त्याचे कायमस्वरूपाचे प्रश्न कसे सोडवता येतील याबद्दलचा आग्रह त्यांच्याकडे धरू आणि याची काही ना काहीतरी सुटका करण्याची काळजी आम्ही घेऊ हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला काळजी एकच आहे की आता ही कामं करायला आग्रह करायचा सारखं मागे लागायचं हे आम्ही करून घेऊ, पण जमीन तुमची जाईल ना. काय तुम्ही उत्तर देत नाही. या साहित्याला नेते लोकांनी इथं बरेच व्यवहार केलेच का तुमच्याकडे केले? शिक्के जमीन तुमची आहे का? घेतली? किती किती घेतली असेल? पाचशे एकर. पाचशे एकर म्हणजे 1000 झाली इथेच. आणखी कोणी ती घेतली? नाही, बाकी काही नाही. आपण फायद्याची योजना करणं. आम्हा लोकांची इच्छा आहे की नावली तुमच्या गावाला पाणी मिळालं, इथे स्थानिक लोकांना पाणी मिळालं. बाहेरचे लोक जमीन इथल्या ठिकाणी घेत असतील तर विचार करावा लागेल की पाणी कोणासाठी देईल. जेव्हा मी खोलात जातो तुम्ही सांगताची माहिती कितपत सत्यावर आधारित याची चौकशी करतो आणि नंतरच त्याच्यामध्ये लक्ष घालतो हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण या ठिकाणी MIDC काढली जेजुरीच्या जवळ. मला आठवत आहे की त्यावेळेला असं करावं अशा प्रकारची मागणी जेजुरीचे त्यावेळचे नगराध्यक्ष काही लोकांनी केली होती होय. आणि त्यावेळेला लोकांनी सहकार्य केलं, आपण जमीन घेऊ शकलो. MIDC काढली, छोटे मोठे कारखाने आले, हाताला काम मिळालं. पण आता तेवढं भागणार नाही, त्याचा विस्तार केला पाहिजे. काही लोकांचा विरोध आहे, काही लोकांचा पाठिंबा आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांची समजूत काढू, त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ आणि MIDC या ठिकाणी वाजवून अधिक हातांना काम मिळत असेल तर त्या संबंधीचा आग्रह हा आपल्याला करावा लागेल. पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर होतं. नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्यांच्या काळामध्ये त्यांनी पुण्याच्या जवळ MIDC आणली, पिंपरी चिंचवडला. टेल्कोसारखा कारखाना त्यांच्या पुढाकाराला आला. बजाज यांचा ॲटोसारखा कारखाना त्या ठिकाणी आला. गजर यांचा कारखाना त्या ठिकाणी आला आणि पुणे ही औद्योगिक नगरी राहिली. तुम्हा लोकांच्या आशीर्वादानं माझ्याकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद आल्याच्या नंतर मी निर्णय घेतला की पुण्याला कारखाना आता द्यायचाच नाही. आता कारखाने द्यायचे असतील तर बाहेर द्यायचे. पहिली निवड आम्ही भिगवणची केली.
निर्माण केल्याच्या नंतर वाराणसीची केली, इंदापूरची केली आणि नगर रस्त्यावर रांजणगावची केली आणि नाशिक रस्त्यावर चाकणची केली आणि या रस्त्यावर शिरवळची केली. या सगळ्यांवर जवळपास काही लाख लोकांना काम येतं. पुण्याच्या जवळ आय टीच्या क्षेत्रामध्ये हिंजवडी ही तिथं कारखानदारी आपण आय टीची आणली. मी मागेही सांगितलं होतं ती कारखानदारी मोठ्या गमतीने आली. आमचे एक सहकारी आहेत, नानासाहेब नवले खासदार होते, त्यांनी साखर कारखाना काढला. मला भूमिपूजनाला बोलवलं. हिंजवडीला त्यांचा कारखाना होता. मी भूमिपूजन केलं आणि भाषणात सांगितलं इथं कारखाना होणार नाही. तेवढे वेळ पाहुण्याला भूमिपूजनाला बोलवलं तो नाही म्हणतो. मी त्यांना सांगितलं तुम्हाला 25 पदावर दुसरी जागा देतो, मला इथं आय टी काढायची आहे. आज 11,000 कोटीची निर्यात तिथनं होते आणि 2.5 लाख मुलांना काम त्या ठिकाणी मिळाले. याचा अर्थ असा आहे की शेती एका शेती नुसतं करून चालणार नाही. आमच्या घरातला एक तरी मुलगा शेतीच्या बाहेर उद्योगात नोकरी कुठे काढला पाहिजे आणि ते करायचं असेल तर MIDCला पर्याय नाही. आणि म्हणून आता ज्या आमदारांनी सुचवलं त्यांना बरोबर घेऊन आम्ही राज्य सरकारशी उद्योग खात्याशी चर्चा करू आणि लोकांची जिथे सहमती आहे त्या ठिकाणी त्यांच्या सहमतीने MIDCची वाढ करू. जिथं लोकांचा विरोध आहे तिथं उगीच आम्ही हत्तीफारा करून देणार नाही. या पद्धतीचं धोरण हे त्या ठिकाणी स्वीकारलं जाईल. याशिवाय अधिक बोलायचं काही कारण नाही. निवडणूक होऊन गेली, देशामध्ये सरकार आलं. ते सरकार एका व्यक्तीचं तरुण व्यक्तीचं हे जे गेले 10 वर्ष बघितलं त्यातनं सुटका झाली. आता यावेळीचं सरकार दुसऱ्याची मदत घेऊन उभं राहिलं. आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मदतीशिवाय सरकार होत नाही अशी अवस्था होती आणि त्यामुळे आता त्यांच्या मदतीने सरकार झालं आणि त्यांच्या मदतीने सरकार झालं याचा अर्थ मी म्हणेल तसं सरकार हे दिवस आता राहते असं दिसत नाही. आणि म्हणून मोदींची गॅरंटी आता संपली. ही गॅरंटी तुम्ही ऐकत होता, त्याच्यात बदल झाला आणि ही संपायची ताकद तुमच्यात आहे. या देशामध्ये आम्हा लोकांच्या पेक्षा सुद्धा शहाणपणाचे निकाल तुम्ही घेता. सामान्य माणूस शहाण आहे आणि त्या सामान्य माणसाच्या शहाणपणाच्या जोरावर निर्णय घेतले होतात आणि मोठ्या मोठ्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवली जाते. ही कालच्या निवडणुकीत तुम्ही लोकांनी दाखवली. माझी खात्री आहे की कालच्या निवडणुकीत जे तुम्ही दाखवलं ते आणखी 3 महिन्यांनी दाखवा आणि 3 महिन्यांनी दाखवल्याच्या नंतर हे राज्य तुमच्या हातात देतो. महाराष्ट्राचं राज्य हे आपल्या लोकांच्या हातात येईल. मला व्हायचं नाही तर आपल्या लोकांच्या हातात येईल आणि त्या राज्य सत्तेचा उपयोग तुमचे अडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी केली जाईल. ही स्थिती आपल्याला निर्माण करायची आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला लोकांना मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणखीन काही गावांना जायचं आहे त्यामुळे अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची नजर येईल. धन्यवाद साहेब. या ठिकाणी कोळविरे गावचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य